लेली यंदाची महानगरपालिका निवडणूक मोठ्या गॅपनंतर ही निवडणूक झाली, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले होते। यात एकूणच निकालाचा धांडोळा घेतला तर महायुतीला यश मिळताना या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी महायुती विजयी झाली, यात भाजप वरचढ दिसला। विशेषतः मुंबई महानगरपालिका ज्याकडे राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून होतं, ती महापालिका ही भाजप आणि महायुती यांच्याकडे गेलेली आहे। आणि त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे तो आरक्षण सोडतीचा। महापौर पदाचा कोणतं महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल ते आता आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल, सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भातली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? आतापर्यंत पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी जे आहे ते ओबीसी चा महापौर विराजमान होणार आहे। ही आताची झालेल्या सोडतीमध्ये आलेला निकाल आहे। पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर आणि जळगाव। जी महेंद्र, स्क्रीनवरही आपण पाहतोय या वेगवेगळ्या महानगरपालिकांची सोडत ही आपल्याला स्क्रीनवरही दिसते। आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर महेंद्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचा हा निकाल, हा निर्णय कधीपर्यंत समोर येऊ शकतो? अद्याप ही सोडत प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे मुंबईचा निकाल लवकरात लवकर येईल। पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर जालना या ठिकाणी ही अनुसूचित जे ती महिला, लातूर अनुसूचित जाती जमाती महिला आणि कल्याण डोंबिवली अनुसूचित जाती जमाती अशी ही सोडत आहे ती जाहीर झाली आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष हे मुंबईच्या सोडतीकडे लागलंय, कारण मुंबईमध्ये जर ओबीसी चा महापौर जर बसणार असेल तर त्याचं कोणत्या पक्षाचा असेल हे महत्वाचं असणार आहे। कारण ओबीसी समाजाचा जो उमेदवार आहे, जो नगरसेवक निवडून आलाय, तो फक्त ठाकरेंकडेच आहे, त्यामुळे महायुतीकडे तो नाहीये। त्यामुळे महापौरपदी कोण बसणार याची सगळ्यांना आता एकीकडे लक्ष लागून राहिलं आहे। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर आता जातनिहाय प्रवर्गातील ही आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। यात महिला की पुरुष हे कधीपर्यंत स्पष्ट होईल? कारण अनेक महानगरपालिकांमध्ये हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। ही प्रक्रिया नेमकी कशी असते? एकंदरीत चक्राकार पद्धतीने जी नावं लिहून ठरलेली असतात, ज्या जिल्ह्यांची, ज्या महानगरपालिकेची, ती एक एक करून जे ते नगर विकास राज्यमंत्री ज्या आहेत त्या माधुरी मेहता या एक एक करून चिठ्ठी काढण्यात असतात आणि त्यानंतर त्या नावांची सूचना जी आहे ती किंवा नावं ती घोषित केली जातात। त्यामुळे एक एक करून जी नावं येतील, आता सर्वात पहिले आलेले ह्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची नावं पुढे आलेत। मात्र आता काही वेळात जे आहे ते मुंबईचंही नाव पुढेल आणि मुंबईचा महापौरपदी कोण असेल आणि ही सगळी प्रक्रिया आहे त्या संदर्भात पुढचा मुंबईचा महापौर कोण असेल, कोणत्या समाजाचा असेल हे त्यातून कळेल। अगदी महेंद्र, सध्या आपल्यापर्यंत ठाणे, कल्याण डोंबिवली, जालना, लातूर, पनवेल, इचलकरंजी या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतर काही महत्त्वाच्या 8 महानगरपालिका ह्या ओबीसी साठी आरक्षित झालेल्या आहे। त्या महानगरपालिकांमध्ये कोणत्या पक्षाची सरस राहणार आहे आणि कोणता पक्ष तिथे स्ट्रॉंग म्हणून समोर आलेला आहे या निकालानंतर? आता या झालेल्या सगळ्या नगरपालिकांच्या निकालामध्ये भाजप हा सर्वात जो तो मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर जास्त बसतील। मात्र तिथली जी सध्याची परिस्थिती आहे ती स्थानिक नेत्यांवरती आहे। त्यामुळे तिथले स्थानिक नेते ते कशी जुळवाजुळव करतात आणि आपल्या पक्षाचा महापौर बसवतात हे जे आहे ते त्या स्थानिक नेत्यांना दिलेले अधिकार आहेत। त्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांनी महापौर कसा आणि आपला कसा बनवा या सगळ्या जी हे आहे ते प्रक्रिया ती नंतर सुरू होईल। अगदी महेंद्र, आतापर्यंत जर आपण आरक्षण सोडतीत पाहिलं तर या प्रक्रियेत कोणती महानगरपालिका किंवा किती